सालाबादप्रमाणे याही वर्षी जी पुण्य पर्वणी आहे, ज्या पुण्य पर्वणीला आपण महाशिवरात्री असं संबोधतो, या महाशिवरात्रीच्या निमित्तानं बोरगाव खुर्द, बरोबर ना, खुर्द ते बुद्रुक हे खुर्द, बोरगाव खुर्द येथील सर्व ग्रामस्थ मंडळींनी एकत्र येऊन निर्माण केलेला हा जागर आहे. आपण सुरू केलेलाही म्हणू शकतो, साजरा करत असलेलाही म्हणू शकतो. पण निर्माण केलेला का म्हणायचं, तर निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे ना ती खूप अवघड आहे. निर्माण केल्यानंतर ती गोष्ट सांभाळून ठेवणं तसं सोपं आहे, पण गोष्ट निर्माण करणं सोपं आहे? सोपं असतं तर सगळ्यांनी निर्माण केलं असतं, नाही का? घर बांधायचंय, माणसं आयुष्यभराची पूर्ण रक्कम लावतात आणि ते घर काय करतात, निर्माण करतात, आणि त्याच्या पुढच्या पिढी काय करते, त्या घराचा सांभाळ करते. म्हणून हा जो बोरगाव खुर्दकरांनी हा जो सुंदर असा जागर निर्माण केलाय, आणि त्या जागराच्या निमित्ताने माझ्यासारख्या अल्पमती अल्पज्ञानाला, ज्या देहाला शांताराम लांडगे असं म्हणतात, पत्रिकेमध्ये शामराव महाराज नाव सुंदर आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मला शामरावही म्हणू शकता. अट एवढीच आहे, माझ्या मूळ नावातला राम आणि त्या शामराव मधला श्याम हा अबाधित राहिला पाहिजे, तो कुठं छेडला नाही गेला पाहिजे. या अल्पमती अल्पज्ञानाला, ज्याला आई वडिलांनी सुंदर असं नाव दिलं शांताराम, आणि परमात्म्याची सेवा करत असताना तुमच्यासारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींनी पुढे एक पद लावून टाकलं, ज्या पदाला म्हणतात हरी भक्त परायण शांताराम. आता शांताराम मध्ये अजून एक पद आलं, महाराज लांडगे. हरिभक्त परायण शांताराम महाराज लांडगे या जागराचं जो निर्माण आहे बोरगाव खुर्द. आता वैभव मगाशी तेच सांगत होता, बोरगाव म्हटलं की मी टुनकट उडी मारतो. ही वास्तविकता नाकारता येणार नाही, कारण बोरगावच्या मातीबरोबर माझं जिव्हाळ्याचं नातं आहे. ये ना ते निमित्तानं. पहिलं तर माझा जिव्हाळ्याचा मित्र वैभवजी वाडकर हा या मातीतला आहे. दुसरं, वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे कीर्तनाची, त्या निमित्तानं सेवा करण्याची संधी बोरगावकरांनी मला वेळोवेळी दिली. पण त्याच्याही पुढे भरभरून प्रेम आणि जिव्हाळा दिला, आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये काय चाललं गेलं, एक नाळ जोडली गेली. भले मी कुठल्या तरी नाशिक नावाच्या प्रदेशातला असेल, भले मी एखाद्या मुंबई सारख्या शहरामध्ये काहीतरी आपलं छोटं मोठं करत असेल, पण बोरगावच्या मातीशी जोडली गेलेली नाळ, इथल्या माणसांबद्दल असलेलं प्रेम, आणि त्या माणसांचं माझ्यासारख्या अल्पमती अल्पज्ञानी, अल्पमती म्हणजे काय, ज्याला